आणि त्या समाप्तीच्या दृष्टीनं आपण आज देवाच्या उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. जसं मंदिराचं बांधकाम हे आपलं शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे, तरी सुद्धा बऱ्याच भाविक भक्तांची अजून वर्गणी देणं बाकी आहे. बरोबर आहे का? तर ती द्यायला पाहिजे. काय असतं माहिती का, जोपर्यंत तुम्ही आहात, तुमचे हात चांगले आहेत, तुमची बुद्धी चांगली आहे, तोपर्यंत तुम्ही दान करू शकता. जेव्हा तुमचा हातही काम करत नाही, डोकंही काम करत नाही, शरीरही काम करत नाही, तुम्ही मंदिरातही येऊ शकत नाही. दान देण्याचा प्रश्नच राहिला नाही, नेण्याचा प्रश्न राहिलेला आहे. म्हणून जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, तोपर्यंत ज्या करायचं सांगितलेलं आहे. आणि एकदा का मात्र अंगांगलितम, एकदा आपलं गलित गात्र जर होत गेले तर आपण काहीच करू शकत नाही. द्यायची इच्छा असली तरी देऊ शकत नाही. पाहुण्याला चहा पाजण्याकरता घरी न्यायची इच्छा असली तरी पाजू शकत नाही, जेव्हा आपल्या हातामध्ये काही राहत नाही तेव्हा. म्हणून सध्या आपण जे स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या संपत्तीचा सर्व योग पाहून आपण जे जे परमात्म्याला कबूल केलेलं आहे ते द्यायलाच पाहिजे. ते आम्ही असो का तुम्ही असो. आता मी एक कबूल केलेलं आहे, देवाला आपल्याला द्यायचं भाव, पण माझ्याजवळ काही नाही, पण मी कबूल केलेलं आहे. मग काय कबूल केलं? मरेपर्यंत जिथं आपल्याला सेवेला बोलवतील तिथं जायचं आणि काही मागायचं नाही, जे देतील ते घ्यायचं. एवढीच प्रार्थना आपण देवाजवळ केली. कोणती? जिथं बोलवलं तिथं जायचं, सेवा करायची, जे देतील ते घ्यायचं आणि चुपचाप घरी जायचं. एवढं आपण देवाला कबूल केलेलं आहे आणि तेवढं आपण मरेपर्यंत करणार आहे. म्हणून आपल्याकडून जे देणं होईल, जे देता येईल ते योग्य ठिकाणी द्या आणि आपल्या गावातला पैसा आपल्या गावामध्ये राहावा, गावाचं वैभव वाढावं, या दृष्टीनं आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं सुंदर मंदिर झालेलं आहे. आणि त्या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला देवाला बसवायचं आहे, संतांना बसवायचं आहे, गुरुची सुद्धा मूर्ती त्या ठिकाणी बसवायची. तर गुरुच्या मूर्तीचा लोड तुम्ही घेऊ नका. तो आम्ही सर्व गुरुबंधू जे आहेत हे आम्ही देणारच आहोत. देणारे म्हणजे मेल्यावर नाही, आम्ही जिवंत तोपर्यंत ते देणारच आहे. तसं तुम्ही सुद्धा गावकऱ्यांचं मंदिर आणि आमच्याकडून तुम्हाला तुमच्या मंदिराला काही देणं झालं नाही, आमच्या काही लोकांनी जे कबूल केलं असेल त्यांनी सुद्धा द्यायला पाहिजे. पण ते कोणते का असेल, गंजेदार बाबा असो का प्रकाश बाबा असो, यांनी ते द्यायला पाहिजे. कशा करता द्यायला पाहिजे? कबूल केलेलं आहे म्हणून बरं का, कारण की पहिलं कबूल करू नये.